हाय फ्रेंड्स, मला आज मॅडमनी बोलवलेलं आहे का मॅडमसोबत जायला शाळेमध्ये फंक्शन आहे, ॲन्युअल फंक्शन. मॅडमची तर चीफ गेस्ट आहे, तिथे इन्व्हाइट केलेलं आहे. तर मी पटापट स्वयंपाक केला. मॅडमनी मला 7:30लाच फोन केला होता, तरी पण मी 8:15 वाजेपर्यंत पटकन स्वयंपाक करून आणि आवरून निघाले बरं. आणि त्यानंतर आहे ना थोड्या वेळात म्हणजे तरी आम्ही 15 मिनिटात पोहोचला तिथे. बरा वेळ प्रवास करून मी ना काहीच आवरलं नव्हतं बरं स्वतःचं, म्हणून मी ना कसं तरी केस विचारले फटाफटा. आणि केस विचारल्यानंतर आहे ना जरा लुक व्यवस्थित करून मग निघाले. आणि ते बघा तिकडे बघा किती मस्तपैकी आहे ना राहुल गाडी चालवते. मग तिथं उतरल्यानंतर आम्ही ना आतमध्ये निघालो बरं. मॅडम म्हटलं पटकन चल, उशीर होईल आपल्याला. मग म्हणलं ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं बसले बरं तिथं थोडं. आणि मग त्यांचं आहे ना चीफ गेस्टसाठी बघा ही तयारी केलेली होती एकदम छान प्रकारे अशी. आणि त्यानंतर इकडे बघा हे फूल मला खूप आवडलं बरं, कारण की कागदापासून बनवलेलं. मग त्यानंतर चीफ गेस्ट बराच वेळ झालं बसले. आणि मग मी मॅडमचे खूप सारे व्हिडिओ काढले आणि फोटोज पण काढले. मॅडमचा आयफोन असल्यामुळे ना फोटो काढायला अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही बरं, एकदम क्लिअरिटी छान आहे. आणि हे फुलं मी काढले बरं त्याच्यात, कारण की मला हेच आवडले होते त्यामुळे. त्यानंतर बराच वेळ आहे ना त्यांचं म्हणजे गिफ्ट डिस्ट्रीब्युशन झालं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यात आले वेगवेगळ्या मुलांना. आणि त्यानंतर आहे ना बरं मी त्यांना तिथे एक जणाला म्हटलं माझा व्हिडिओ काढा ना प्लीज, मी व्हिडिओ काढता नाही. मग त्यांनी काढला बरं. मी त्यांना थँक्यू म्हटले. आणि ह्यांची आहे ना ताईंची साडी मला एवढी आवडली, खूप जास्त आवडली बरं. म्हटलं बाप द्या, मला फर्स्ट टाईम कोणती साडी आवडली. आणि इथे मी बसले होते नंतर मॅडम कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मॅडमच्या बाजूला. पण मला त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर आणि मॅडमला म्हटलं मॅडम मी ना 5 मिनिट बाहेर जाऊन येते आणि हे तुम्हाला पूर्ण हॉल दाखवतं आहे कसं आहे म्हणून ना ते नाट्य मंदिरचा. आणि मस्त होता तो हॉल पण. आणि मग तिथे ना मला एक डान्स खूप आवडला बरं, कारण की त्या डान्समध्ये ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां रिलेटेड आहे ना टाकत होते व्हिडिओ टाकलं होते ना माझ्या भीमानं. मी त्याने एका प्रिन्सिपल मॅडमला पण येताना थँक्यू म्हणून आले बरं. म्हटलं मॅडम मी पहिल्यांदा म्हणजे कोणती अशी गॅदरिंग आहे, माझ्या मुलांची पण गॅदरिंग होते पण तिथे पण कधी ऐकलं नाही गाणं, पण तुम्ही टाकल्यामुळे थँक्यू. मला माझ्या डोळ्याला पाणी झालं होतं गाईच ते गाणं ऐकून. आणि मग त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो, मॅडमला ओपीडी बघायची होती त्यामुळे आम्ही 11 वाजता रिटर्न निघालो. 8 वाजल्यापासून 10 वाजले आम्हाला तिथं, 10:30 आणि 11 वाजले तिथं. मग त्यानंतर आहे ना मॅडमने ना आमच्यासाठी ट्रीट मागवली, कारण की आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि भूक पण लागली होती. मॅडम म्हटलं नाश्ता. मॅडम जेव्हा PGला होत्या म्हणजेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होत्या घाटीला, तेव्हा इथं नाश्ता करायला यायच्या असं आम्हाला मॅडम सांगत होत्या. आणि मग मस्तपैकी आम्ही पण खाल्लावर होतो नाश्ता, एवढा टेस्टी होता. म्हटलं बापरे खरंच, कारण की आमच्या तोंडाला चवच आली बरं खाऊन. लेमन ज्यूस आहे का, नाही टरबूजचा ज्यूस होता तो. तर मग तो पिऊन हे करून मग थोडंसं लाजत होते बरं, कारण मी व्हिडिओ पण काढत होते. म्हटलं भावा मॅडमला माहीत झालं मॅडम माझा भुगाच करतात. मग त्यानंतर मस्तपैकी असं पूर्ण दावत खाऊन घेतले आम्ही पटकन आणि लगेच रिटर्न निघालो. आणि तिथलचा थोडा फोटो काढायचा होता, मला व्हिडिओ घ्यायचा होता, पण मॅडमने राहुलने आवाज दिल्यामुळे गुपचूप आतमध्ये जाऊन बसावं लागलं. आणि मग तसंच थोडंफार डिस्कशन करत आणि मी असं विचार करत होते यार आपण असं आलो, आपल्याला घरचे बोलतील का, म्हणजे मला तर काही वाटतच नाही कारण की माझा व्लॉग निघतो ना, तुम्हाला पण माहिती आहे गाईज मला किती व्लॉग बनवायला आवडतं. त्यानंतर मग मी थोडंसं रिसेप्शनवर बसले, मॅडमचा व्हिडिओ थोडा एडिट केला आणि मी क्लासला जाण्यासाठी निघाले, कारण की मला टायपिंग क्लासला उशीर होत होता. आणि मी काल क्लासला गेलेच नव्हते, कारण की ना मला काल घरी खूप काम होतं, पूजा करायची होती. तसंच मग थोडंफार आहे ना हे